अतिशय गाजलेला फोटो आहे आणि दिसतो तुम्हाला फोटो? सगळ्यांना दिसला का? हो म्हणा. ओके. तर हे पुतीन यांचा फोटो आहे. लहान करा. हां. तर हे काय आहे तर पुतीन हे एक असे व्यक्तिमत्व आहे की जगभरामध्ये मी किती स्ट्रॉंग आहे फिजिकली सुद्धा हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे असे घोड्यावरचे बॉक्सिंग करताना पोहण्याचे असे उघड्या अंगाचे असे फोटो म्हणजे थोडक्यात काय तर एक मर्द इन्व्हर्टेड कॉममध्ये हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि की त्याच वेळा त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं की आता जगाचं नेतृत्व रशिया करेल अशा प्रकारचं आणि आय एम द बॉस. हे 15-1 वर्षापूर्वीचा फोटो आहे आणि असे ते घोड्यावर रपेट मारताना उघड्या अंगानं वगैरे ते दाखवतात. त्यांना हेच दाखवायचं असतं की मी सामर्थ्यशाली आहे. आता मी हे का दाखवतोय त्याचं पुढचं उदाहरण आहे. हे माहिती आहे हा फोटो हे सगळं अनेक लोकांना माहिती आहे. कालांतराने जर्मनीच्या त्यावेळेच्या ज्या राष्ट्राध्यक्षा होत्या अंजेला मार्केल त्या असं म्हणाल्या की याच्या पुढे जगाचं नेतृत्व जर्मनी करेल. हे त्यांचं वाक्य प्रसिद्ध झालं सगळ्या जर्मनीतल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये. त्याच्यावरती जर्मनीमध्ये 2-3 व्यंगचित्रांची पुस्तक हे मासे उत्तर आहे काय बघा. आणि हे तिथल्या फ्रँकफर्टच्या म्युझियम मध्ये लावलेलं आहे. हे जे मुखपृष्ठ आहे मी दाखवणार आहे तुम्हाला ते फ्रँकफर्टच्या म्युझियम मध्ये लावलेलं आहे मोठ्या आकारामध्ये. जर्मनीच्या एका मोठ्या शहरामध्ये मोठ्या म्युझियम मध्ये तो फोटो लावलेला आहे आणि म्हटलेलं आहे की यापुढे जर्मनी सर्व देशाचं नेतृत्व करेल. बॅकग्राऊंडला काय विषय आहे? पुतीन, घोड्यावर बसलेले पुतीन. आता जर का जर्मनी नेतृत्व करणार असेल तर काय असेल फोटोग्राफ? हे धाडस तिथल्या स्वातंत्र्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे येऊ शकतं का याचा तुम्ही विचार करा. आणि याच्यामध्ये ह्युमर आहे. त्याला काही बरं ह्याच्यावर तिथे काही दंगली बिंगली काही झाल्या नाही जर्मनीमध्ये किंवा कोणाच्या तरी व्यंगचित्रांच्या घरावरती जाऊन शाई फेक कुणाला तरी काळं फास असं काही झालेलं नाहीये. तिथे लोक येतात बघतात हसतात त्यांना गंमत वाटते निघून जातात. या बाईनी ज्या अंजेलिना बाई त्यांनी सुद्धा ह्याच्यावरती काहीही बोलले नाही की बघतेच आता. किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वृत्तपत्र आणखीन त्याच्यामध्ये हे जे व्यंगचित्रकार आहेत यांच्या कुणाच्याही घरावरती कुठलीही धाड पडली नाही. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर हे म्युझियम मधले एक चित्र दाखवतो आणि आजचा व्यंगचित्रकारांचं जे खरं लोकशाहीमध्ये व्यंगचित्रकारांचं सामर्थ्य असतंच